खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी आज जरांगे पाटील यांची भेट देखील घेतलेली आहे। तसंच 5 दिवस झाले तरी सरकार कुठलाही प्रतिसाद देत नाही हे चुकीचं असल्याचं देखील त्यांनी प्रतिक्रिया दिलेली होती। त्याचबरोबर उपोषणादरम्यान वैद्यकीय तपासणी देखील जरांगे पाटलांची काही वेळापूर्वी करण्यात आली होती। त्यांच्या रक्ताचे नमुने देखील घेण्यात आले होते। त्यांचं चेकअप करण्यात आलं आणि कंडिशन स्टेबल आहे, सॅम्पल घेतला अशी माहिती डॉक्टरांनी दिलेली होती। जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे। उच्च न्यायालयाने या आंदोलनाला परवानगी नाही, त्यामुळे मैदान खाली करण्याचे आदेश दिलेले आहेत। मुंबई सोडण्याचेही आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत। आता जरांगे पाटील आणि आंदोलक काय भूमिका घेतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण त्यासाठी वेळ अतिशय कमी उरलाय। 3 वाजेपर्यंतची डेडलाईन न्यायालयाकडून देण्यात आलेली होती। आता न्यायालयाच्या निर्णयानंतर जरांगे पाटील काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल। काही वेळापूर्वी जरांगे पाटील यांची आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग यांनी देखील भेट घेतली। मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची भूमिका आहे आणि यासाठी भेट घेतल्याचं खासदार संजय सिंग यांनी सांगितलं होतं। याबद्दल आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी विजय चिडे आता आपल्या सोबत आहे। तर विजय, आता तू कुठे आहेस आणि तिथे काय चित्र दिसतंय? नक्कीच स्वरूप जर पाहिलं तर हायकोर्टातून जे आहेत आता मला 3 वाजेपर्यंत आझाद मैदान जे आहे ते रिकामं करण्यास सांगण्यात आलेलं आहे। ते पोलिसांना हे आदेश देण्यात आले होते, त्यामुळे आता पोलीस जे आहे ते ऍक्शनवरती आले ते पाहायला मिळत आहे। महानगरपालिका समोर जे आहे ते पोलीस ऍक्शनवरती आले ते पाहायला मिळत आहे। पोलीस बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे आणि महामार्गावरती जे असणारे वाहन आहे ते देखील आता सकाळपासूनच जर पाहिलं तर बाहेर काढण्यास सुरुवात केली होती, त्यामुळे पार्किंगच्या ठिकाणी त्या वाहनाची सुविधा देखील करण्यात आलेली होती। सध्या जर पाहिलं तर आता पोलीस ऍक्शन मोडवरती आहे। ते जे काही वाहनं आहेत त्या ठिकाणी अन्नधान्य घेऊन आलेले आहेत, त्यांना देखील हलवणं जे आहे ते पोलीस त्या ठिकाणी करत आहे आणि वाहतूक जी आहे ती मोकळी करण्याचा प्रयत्न जे आहे ते करत असल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र सध्या आझाद मैदानामध्ये जर पाहायला गेलं तर आता 2:45 वाजत आलेले आहेत। सध्या गर्दी जी आहे ती मोठ्या संख्येने असल्याचे पाहायला मिळतं। मराठा समाज जो आहे तो मोठ्या संख्येने आझाद मैदानामध्ये आहे। आझाद फुल भरलेला आहे। जोपर्यंत मनोज जरांगे सांगत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नसल्याचंही मराठा आंदोलकांच्या प्रतिक्रिया आपल्या करत आहे। तात्पुरती सध्या जर पाहिलं तर आझाद मैदानावर जो आहे तो पोलीस वेळावेळी राहताना पाहायला मिळत आहे। आता थोड्याच वेळामध्ये नेमकी काय कोर्ट भूमिका घेतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। सध्या तरी पोलीस जे आहे ते आता ऍक्शन आल्याचे पाहायला मिळत आहे। ठीक आहे विजय, आता आझाद मैदानात काय चित्र आहेत? आंदोलक आसपासच्या परिसरातले आझाद मैदानात एकवटताना दिसतात का? नक्कीच स्वरूपजी जर पाहिलं तर ज्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ते सकाळपासून जर पाहायला गेलं तर 3 वाजेपर्यंत न्यायालयाची सुनावणी जी आहे ती झाली होती। 3 वाजेपर्यंत आझाद मैदान खाली करा असं सांगता शैली जर पाहायला गेलं ज्या भागामध्ये आंदोलक नव्हते त्या भागामध्ये आता आंदोलकांची गर्दी जी आहे ती आझाद मैदानाकडे होत असल्याची पाहायला मिळत आहे। कुठेतरी षडयंत्र सरकारकडून केलं जात असल्याचा आरोप जो आहे तो आंदोलकांनी केल्याचं पाहायला मिळाला। मुख्यमंत्री हे सर्व घडून आणत असल्याचं देखील आंदोलकांनी म्हणलेलं आहे। त्यामुळे आता ज्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आझाद मैदानाच्या आंदोलक फिरत होते ते आंदोलन ठीक आता आझाद मैदानामध्ये येऊन एकवटलेले आहे आणि मनोज जरांगे पाटील यांना मोठं समर्थन या ठिकाणी दाखवत असलेलं पाहायला मिळत आहे। मोठ्या संख्येने आझाद मैदानाच्या आजूबाजूला जे आहे त्या एकत्रित होण्याचे प्रयत्न जे आहेत करत असल्याचे पाहायला मिळत आहे। विजय, आता उच्च न्यायालयाचे आदेश आहेत की 3 वाजेपर्यंत आझाद मैदान रिकामं करा, त्या संदर्भातल्या काही हालचाली जरांगे यांच्याकडून किंवा आंदोलकांकडून केल्या जातात का? तसं काही दिसतंय? या बाबतीत कुठल्या हालचाली ज्या आहे आता बाई या मध्ये सुरू नसल्याचे दिसत आहे। उच्च न्यायालयातून जे सांगण्यात आलं होतं सकाळची जी पत्रकार परिषद झाली होती त्यामध्ये मुंबईचे रस्ते कोंडी जी आहे ती हलवा असं सांगितलं होतं। त्यानंतर जरांगेची कमिटी जी आहे ती या संपूर्ण कामाला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्यानंतर जे स्वयंसेवक आहेत त्यांनी रस्त्यावरती उतरून संपूर्ण वाहनाची जी आहे ते मोकळी केल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं गेलं आता दुपारची सुनावणी पार पडून आझाद मैदान खाली करण्याचं सांगण्यात आलेलं आहे। मात्र जजमेंट कॉपी आहे ते आमच्या हातात आली नाही, ती आल्यानंतर आम्ही पुढील विचार करू असं जरांगेचे समर्थक सांगताना पाहायला मिळाले। मात्र मनोज जरांगे त्यांच्या आंदोलनावरती ठाम आहेत। काही झालं तरी मी आंदोलन सोडणार नाही, माझ्यावरती गोळ्या झाडा मला कोणीही तिथे तरी मी या ठिकाणावर जाणार नाही। शेवटचा विशेष भूमिका म्हणजे जर आम्ही आंदोलन सोडलं नाही तर आम्हाला
अटक करतील. पोलिसांनी अटक केल्यानंतर आम्ही थेट पोलीस ठाण्यामध्ये आंदोलन करू. ज्या ठिकाणी आम्हाला जेलमध्ये टाकतात त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करू. पण आमचं उपोषण देखील त्या ठिकाणी कारवाई चालू ठेवू. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही. ही कठोर भूमिका जी आहे ती जरांगे आणि त्यांच्या समर्थकांनी घेतलेली आहे. तर ठीक आहे, तर आपण बघतो आझाद मैदानात आसपासच्या भागातले आंदोलक देखील आता एकवटत आहेत. मुंबई 3 वाजेपर्यंत रिकामी करा असे आदेश उच्च न्यायालयाकडून आंदोलकांना देण्यात आलेले आहे आणि जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी नाही, त्यामुळे जरांगेंनी सुद्धा आझाद मैदान रिकामं करावं असे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. 3 वाजेपर्यंत आम्हाला वस्तुस्थिती कळवा असेही निर्देश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे आता काय होतं हे बघणं महत्त्वाचं आहे. पोलीस तिथे पोहोचले आहेत. पोलिसांनी देखील कोर्टाच्या निर्णयाची आदेशाची प्रत जरांगे पाटील यांना वाचून दाखवली आहे. जरांगे पाटील हे सध्या आमरण उपोषण करतायत. उपोषणाचा 5वा दिवस आहे. 3 वाजेपर्यंतची वेळ आहे. त्यामुळे यापूर्वी सुद्धा गोळ्या घातल्या तरी मी उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतलेली होती. पण आता उच्च न्यायालयाचा आदेश आलाय आणि न्यायदेवतेचा आपण कायम आदर करतो असं जरांगे पाटील वेळोवेळी बोलतात. आता नेमकं काय होतं हे बघावं लागेल. काही वेळापूर्वी जरांगे पाटील यांनी आंदोलकांना संबोधित देखील केलं होतं. गेल्या 22 वर्षांपासून लोकशाही मार्गाने कायद्याच्या चौकटीत राहून न्यायालयाचे सगळे नियम पाळून आम्ही आंदोलन करतोय असं जरांगेंनी म्हटलं होतं. आणि गेल्या 2 वर्षांपासून सुद्धा सलग शांतता मार्गाने आम्ही आंदोलन करतोय. आपण लोकशाही आणि कायद्याचं, न्यायदेवतेचं, न्यायालयाचा कायम आदर केलेला आहे. कधीही नियम तोडले नाहीत, कायदे तोडले नाहीत आणि यापुढेही ते करणार नाही असं जरांगे बोललेले होते. त्यामुळे न्यायदेवता आम्हाला न्याय दिला अशी अपेक्षा देखील जरांगे पाटलांनी बोलताना व्यक्त केलेली होती.